महाराष्ट्राच्या बाहेर देखील उदयपूर ठिकाणी देखील गुन्हे दाखल. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जर आपण आरोग्य समिती म्हणजे वसई विरार महानगरपालिकेचे स्वास्थ्य आणि आरोग्य आपण कोणावर सोपवतोय? जे आधीच होतं. एका बलात्कारी प्रवृत्तीवर सोपवणं हे कितपत योग्य आहे? भाजपाचा नगरसेवक किंवा भाजपाचे इथले पदाधिकारी हे केवळ आणि केवळ बेटी बचाव आणि बेटी पढाव फक्त बोलण्यापुरतं ठेवलेलं आहे, की लाडकी बहीण फक्त बोलण्यापुरतं ठेवलेलं आहे? आज संपूर्ण महाराष्ट्र कॅप्टन अशोक खरात यांच्या कृष्णकृत्यामुळे हो. कृष्णकृत्य म्हणणं अयोग्य ठरेल त्या ठिकाणी. त्यांच्या ज्या गैरप्रकारामुळे बदनाम झालेला आहे ती भरपाई अजून होतच नाही आहे. आणि देवाभाऊ जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ते कशा प्रकारे ह्यांच्यावर कारवाई करतात ते पूर्ण महाराष्ट्र बघत आहे. असं असताना वसई विरार महानगरपालिकेमध्ये त्यांच्याच पक्षाच्या बलात्कारासारख्या अतिसंवेदनशील गुन्ह्यामध्ये लिप्त असलेल्या व्यक्तीला आरोग्य समितीवर पाठवतात, हे कसं शक्य आहे?